शेतीत काहीच बदल न करता फक्त शेतीची पद्धत बदलून एक्स्ट्रा पैसा कमवता आला तर? हो, यालाच तर म्हणतात कार्बन क्रेडिट गेम. जी गेम आत्तापर्यंत अंबानी खेळत आलेत. कारण उद्योजक लोक नेहमीच भविष्य पाहत असतात. त्यांनी जे वनतारा बनवलेला आहे ना, प्राणी संग्रहालय म्हणून, ते फक्त प्राण्यांसाठी नाही आहे, तर तो खूप मोठा गेम चेंजर विषय आहे. आणि ह्यासाठीच आपला भारतीय शेतकरी, खास करून ऊसाचा शेतकरी, नक्कीच निश्चितपणेच तयार आहे. आपल्याला काहीही करायचं नाही आहे. फक्त एकच गोष्ट करायची आहे की दरवर्षी ऊसाचा पाला शेतामध्येच ठेवायचा आहे. पाला फक्त पेटवायचा नाही आहे. असं जर आपण बरीच वर्ष करत राहिलात, पुढं तर असं येणार आहे की जमीनसुद्धा न नांगरता उत्पादन येणार आहे. आणि आत्ता तर ते चिपळूणकर हे जे कोण शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सिद्धच केलेले आहे की जमीन न नांगरता सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हे येतं. कसं ते डिटेल्स काही इतर व्हिडिओ आमचे आहेत. ऊर्जा इंडस्ट्रीच्या व्हिडिओवरती जावा किंवा प्राचार्य चिपळूणकर असं यूट्यूबवरती सर्च करा. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती दिलेलीच आहे. परंतु आम्हाला जे काही ज्ञान समजले त्यानुसार लक्षात घ्या की कार्बन क्रेडिट हा खूप मोठा गेम येणाऱ्या काळामध्ये खेळला जाणार आहे. आज लोकमंगल सहकारी साखर कारखाना सोलापूरला आहे. त्या कारखान्याद्वारे तर शेतकऱ्यांना ऑलरेडी कार्बन क्रेडिट दिलं जातं. कार्बन क्रेडिट याचा अर्थ काय असतो की मोठमोठे जे कारखाने असतात त्यांच्या कारखान्यातून जो धूर बाहेर निघतो आणि त्या धुरामुळे जे पर्यावरणाचं नुकसान होतं, तर ते पर्यावरणाचं नुकसान त्यांनी केलं आहे म्हणून त्यांना दंड बसतो. आणि तो दंड बसू नये म्हणून त्यांनी त्याचा परतावा म्हणून इतर कोणाकडून तरी ते कार्बन विकत घ्यायचं असतं. तर ऑलरेडी आपला ऊस म्हणजे भरपूर मोठा कार्बन क्रेडिटचा स्रोत आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये कदाचित आम्हाला जरी शक्य झालं तर आम्हीसुद्धा भविष्यात यामध्ये असोच नक्की. आपणाला आज रोजी लगेच याचं महत्त्व कळणार नाही आहे, परंतु येणाऱ्या 4, 5, 6 वर्षात प्रत्येकाच्या तोंडात हा शब्द निश्चितपणेच असणार आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याला फक्त त्यानं ऊस लावला म्हणून 4, 5, 6 हजार रुपये एकरी फ्रीमध्ये त्याच्या अकाउंटला येणार आहेत. जसं की आत्ता ज्या काही लाडकी बहीण योजना आहे किंवा ज्या काही इतर आपल्या पुरुषांसाठी, बांधकाम कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत, तशाच पद्धतीची ही कार्बन क्रेडिट योजना येणाऱ्या भविष्यकाळात म्हणजे येणाऱ्या 4, 5, 6 वर्षातच निश्चितपणेच असेल. चला तर मग आपण भेटू आपल्या भविष्यात. जर शक्य झालं तर आम्हीसुद्धा या रेसमध्ये निश्चितपणेच असू.